लोकसभा निवडणुकीआधी 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींचं कर्ज देण्यात आलंय। भाजपचे यामध्ये 5, राष्ट्रवादीचे 7 आणि 1 कारखाना काँग्रेस आमदारांशी संबंधित आहे। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही बातमी दिली आहे। राज्य सरकार स्वतःच्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार आहे। काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खुश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्याला 80 कोटी रुपयांची कर्ज हमी देण्यात आली आहे। आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ उपसमितीकडून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। राजू, सगळ्या नेत्यांना पक्षांना खुश करण्याचा प्रयत्न आहे का? अगदी सर्वप्रथम आपण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी साखर कारखानदार जे आहेत या नेत्यांना जे आहे ते खुश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला असं म्हणता येईल। सूत्रांच्या माहितीनुसार पाहतो आपण का लोकसभा निवडणुकीच्या आधी 13 साखर कारखान्यांना जे आहे ते 1898 कोटींच्या कर्जाची हमी जी आहे ती राज्य सरकारने दिली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राज्य सरकारने राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेतलेलं आहे आणि कारखान्यांना वाटलेलं आहे। यामध्ये जर पाहिलं आपण तर 13 कारखान्यांची निवड केलेली आहे। त्यामध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 7 आणि 1 कारखाना काँग्रेस संबंधित असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे जे आमदार आहेत त्यांना 80 कोटी रुपयांची कर्ज हमी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अजित पवार गटाचे सुद्धा जे नेते आहेत आमदार आहेत त्यांना सुद्धा दिलेलं पाहायला मिळतं। त्यामध्ये लोकनेते सुंदररावजी सोळंकी साखर कारखाना बिडचा असेल त्याला 104 कोटी आहेत, किसनवीर सातारा 350 कोटी आहेत, किसनवीर खंडाळा 150 कोटी आहेत, लोकनेते मातेराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना 150 कोटी आहे, अगस्ती 100 कोटी आहे, अंबाजोगाई 80 कोटी आहे, शिवाजीराव नागवडे 110 कोटी आहेत। भाजपशी संबंधित असलेले सुद्धा संत दामाजी मंगळवेढा 100 कोटी, उर्देश्वर पाथर्डी 99 कोटी, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कोपरगाव 125 कोटी, तात्यासाहेब कोरे वारणागरकर कोल्हापूर 350 कोटी आणि बसवराज पाटील ज्यांनी आत्ताच जे आहे ते प्रवेश केला होता भाजपमध्ये काँग्रेसमधून त्यांना सुद्धा 100 कोटीची जी आहे ती कर्जाची हमी दिलेली आहे। कुठेतरी साखर कारखानदारांना जे आहे ते खुश करण्याचा प्रयत्न केलाय का असा प्रश्न समोर येतोय। बरोबर राजू, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।